नाही, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो, अपक्ष नाही सर्वपक्षीय उमेदवार आहे. सर्व सेनेची मंडळी, उबाटाची मंडळी, अन्य पक्षाची मंडळी या शहरामध्ये सुशिक्षित उमेदवार असावा, या शहरामध्ये परिवर्तन व्हावं या विचाराने मला खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. या नव्या मुंबईच्या इतिहासात निघाली नाही एवढी मोठी महारॅली आम्ही 17 तारखेला काढली आणि प्रचारामध्ये जे प्रामुख्याने मी मुद्दे घेतले होते की रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळा करणाऱ्या उमेदवाराला मतं देऊ नका, तो खूप हिट झाला आणि लोकांच्या लक्षामध्ये आलं की रिडेव्हलपमेंट करायची असेल एखादा सुशिक्षित आणि कुठली अपेक्षा न करणारा उमेदवार पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरा माझा मुद्दा असा होता प्रचारामध्ये की आत्तापर्यंत ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी 10 वर्षामध्ये या शहरात एकही मोठं काम केलं नाही. तो मुद्दा एक मोठा हिट झाला आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या समाजाने प्रचंड पाठिंबा मोठ्या प्रमाणावर उघडपणे मला दिला. आत्ताच लेटेस्ट तुम्ही पाहिलं असेल की मराठी क्रांती मोर्चाने जाहीरपणाने मला पाठिंबा दिला. या शहरामध्ये सगळे समाज, मग आपले आंबेडकरवादी समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, जैन समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, चर्मकार समाज असेल, सगळ्याच समाजाने एकत्र येऊन मला पाठिंबा दिला. कारण त्यांना असं वाटते या शहराचा ज्या पद्धतीने विकास होतो आहे त्याच्यासाठी एखादा सुशिक्षित आणि त्यातही आता मी IAS आहे या बॅकग्राऊंडचा फायदा आणि सुशिक्षित लोकांमध्ये त्याचं एक आकर्षण आहे आणि त्यांना वाटतं की शहराचा विकास होईल. त्यामुळे प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. आज तरी मला असं वाटतं की प्रचंड मताधिक्याने मला निवडणूक जिंकणं सहज शक्य झालेलं आहे. तुम्ही आज मतदान केलंय, मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्या दोघांच्या भांडणाचा आपल्याला काही फायदा होईल? 100% फायदा होईल. त्यांची वोट बँक एकच आहे. कारण संदीप नाईक हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचा आणि मंदाताईंचा वोट बँक एक आहे, त्याचे सरळ 2 तुकडे होतील आणि त्याच्यामुळं त्याचा फार मोठा फायदा मला निश्चितपणानं होईल.